नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 13 ध्वनी. आपण ह्या ध्वनी हा पाठ आपण शिकलोय. मागच्या 2 भागामध्ये आपण ह्या ध्वनी हा भाग शिकलोय. आपण काय शिकलो ह्या भागामध्ये? तर ध्वनी म्हणजे काय, तर ध्वनीची निर्मिती कशी होते, ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनांची आवश्यकता असते, ध्वनीचे प्रसारण कसे होते, आपल्याला ध्वनी कसा ऐकू येतो, हे आपण सर्व शिकलो. गोंगाट म्हणजे काय, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, ध्वनी प्रदूषणावर उपाय कोणते, हे सर्व आपण ह्या पाठामध्ये पाहिलं. मग आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर ह्या पाठाचा स्वाध्याय. या पाठाचा स्वाध्याय आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला मग. तर आपल्याला स्वाध्यायामधला हा पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तुम्ही मला तर सांगणार आहात, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही मला सांगणार आहात, कारण आपण हा पाठ आता शिकलेलो आहोत. तर ध्वनीचे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. ध्वनीचे प्रसारण डॅश मधून होत नाही. कशामधून? तर ध्वनीचे प्रसारण कशामधून होत नाही सांगा बरं. तर ध्वनीचे आपण पाहिलेलं आहे, ध्वनीचे ह्याचं उत्तर काय आहे, तर निर्वात पोकळी. ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. कारण का? ध्वनीचे प्रसारण तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यमाची गरज असते. स्थायू, वायू किंवा द्रव या म्हणजे या द्रव, स्थायू किंवा वायू अशा या माध्यमातून ध्वनीचे प्रसारण होते. मग निर्वात पोकळी म्हणजे काय? मी तुम्हाला म्हटलं की निर्वात पोकळी म्हणजे जिथे हवा नसते ती जागा. मग ध्वनीचे प्रसारण आणि आपल्याला ध्वनीच्या प्रसारणासाठी हवेची गरज असते. मग ध्वनीचे वहन हवेद्वारा होते. त्यामुळे मग ध्वनीचे प्रसारण, मग निर्वात पोकळी म्हणजे काय, तर जिथे हवाच नसते. मग ध्वनीचे वहन कसे होणार? म्हणून ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. कळलं? हे याचं उत्तर काय आहे, तर निर्वात पोकळी. कळलं? तर ध्वनीचे प्रदूषण ही एक डॅश आहे. काय आहे? डॅश आहे. म्हणजे ध्वनीचे प्रदूषण ही काही कोणी एका ह्याची समस्या नाही आहे, एका माणसाची समस्या आहे का, तर नाही. तर ध्वनीचे प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. त्याचं उत्तर काय आहे, तर सामाजिक समस्या आहे. तर कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला काय म्हणतात रे? आता माहिती आहे ना तुम्हाला, मी सांगितलेलं आहे, आपण ऐकलं. काय म्हणतात? कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला, मोठ्या कर्कश आवाजाला काय म्हणतात, तर गोंगाट असे म्हणतात. काय म्हणतात? त्याचं उत्तर काय आहे, या रिकाम्या जागी कुठला शब्द येणार इथे, तर गोंगाट. कळलं? तर गोंगाटाचा डॅश वाईट परिणाम होतो. कशावर परिणाम होतो गोंगाटाचा? तर गोंगाटाचा ह्याचं एकच उत्तर येणार नाहीये. तर गोंगाटाचा आपल्या स्वास्थ्यावर परिणाम होणार, म्हणजे सर्व ह्याच्यावर गोष्टीवर, मनावर परिणाम होणार. कळलं? म्हणजे आपण इथे स्वास्थ्य पण लिहू शकतो, ही म्हणजे हा योग्य शब्द, किंवा मनावर सुद्धा हा सुद्धा योग्य शब्द होऊ शकतो. कळलं? गोंगाटाचा स्वास्थ्य व मनावर वाईट परिणाम होतो. कळल्या? ह्या रिकाम्या जागी आपले कोणकोणते शब्द भरले? तर ध्वनीचे प्रसारण डॅश मधून होत नाही, निर्वात पोकळीमधून होत नाही. ध्वनीचे प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला डॅश म्हणतात. काय म्हणतात? तर गोंगाट म्हणतात. गोंगाटाचा डॅश वाईट परिणाम होतो. कशावर? स्वास्थ्य व मनावर वाईट परिणाम होतो. आता काय करावे बरे? आता सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. चला मग तुम्ही काय करावं ते सांगा मला. मोटारसायकलचा सायलेन्सर जर बिघडलाय, समजा तुमच्या कोणाचा, बाबांच्या का दादाचा मोटारसायकल बाईकचा सायलेन्सर, काय मुलं माहिती आहे ना, सायलेन्सर बिघडलं तरी पण ती गाडी चालवत होतं आणि मग गाडीचा खूप आवाज येतो आणि मग त्याने ध्वनी प्रदूषण होतं. मग जर मोटारसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर काय करायचं? काय करणार तुम्ही? तर तो पहिला ती मोटारसायकल दुरुस्त करायला द्यायची आणि जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ती मोटारसायकल वापरायची नाही, कारण त्याने ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. कळलं? की मोटारसायकलचा सायलेन्सर जर बिघडला असेल तर दुरुस्त करायचा आणि जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत मोटारसायकल वापरायची नाही, कारण त्याने ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. आता दुसरा प्रश्न तुम्हाला विचारते, तुम्ही त्याचं उत्तर व्यवस्थित द्यायचं आहे. परिसरातील कारखान्यांचा मोठ्या प्रमाणात आवाज येत असेल तर काय करणार? काय करणार तुम्ही? परिसरात समजा एखादे कारखाने असतात आणि तुम्ही तिथे जवळपास राहत असतात आणि त्याचा जर तुम्हाला आवाज सारखा मोठ्या प्रमाणात येत असेल तर तुम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागणार की नाही? नाहीतर मग तुम्ही खूप म्हणजे तुमचे कामात तुमचं चित्त लागणार नाही, अभ्यासात चित्त लागणार नाही, चिडचिड होणार
मग काय करणार तुम्ही अशा वेळेला? तर तुम्ही त्या कारखानदाराला कळवावेत. काय कळवणार ना की तुमच्या कारखान्याचा खूप आवाज येतोय किंवा काही समस्या असेल तर त्याच्यावर उपाय करावेत किंवा आणि म्हणत हे सगळं नाहीच ऐकलं त्याने तर मग शेवटचा मार्ग कुठला? तर पोलीस स्टेशनला कळवायचं की आम्ही तिथे राहतो, तिथे तो कारखाना आहे, त्याचा खूप आवाज आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचे कामं व्यवस्थित करू शकत नाही, आमची मुलं अभ्यास करू शकत नाही, आमची प्रकृती ढासळते इत्यादी तुम्ही सांगू शकता. आता खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहायची आणि मला तुम्ही उत्तर देणार होतो मुलांना. कळलं का? कारण आपण पाठ तर पाहिलेला आहे. तर प्रश्न पहिला, कंपन म्हणजे काय? एकदम सोपा प्रश्न आहे की नाही? मग सांगा बरं, कंपन म्हणजे काय? तर कंपन म्हणजे एखाद्या गोष्टीचे जलद गतीने आंदोलन होते, त्याला काय म्हणतात? तर कंपन असे म्हणतात. काय? एखाद्या गोष्टीचे जलद गतीने आंदोलन होणे म्हणजेच काय? कंपन होणे. समजलं कंपन म्हणजे काय? तर आता पुढचा प्रश्न, ध्वनीचे प्रसारण स्नायूमधून कसे होते? हे व्यवहारातील उदाहरण देऊन स्पष्ट करा. तुम्हाला माहिती आहे आपले ध्वनीचे प्रसारण माध्यमातून होते, म्हणजे स्नायू, द्रव किंवा वायू या माध्यमातून होते. मग ते स्नायूमधून कसे होते हे आपण पाहिलं की नाही? मगाशी मी या पाठामध्ये आपण जे टेबलाचं उदाहरण घेतलेलं, मुलांनी टिचकी मारलेली आणि तुम्ही कान टेबलापाशी धरला होतात, तेव्हा त्याच्या टिचकीचा आवाज तुम्हाला जेव्हा कान तुम्ही टेबलापाशी धरला तेव्हा तुम्हाला स्पष्ट ऐकू आला. म्हणजे काय? ध्वनीचे प्रसारण स्नायूमधून म्हणजे वेगाने होते. हे तर तुम्हाला तेव्हा मी सांगितलं होतं. मग आता तुम्ही मला त्याचं उत्तर द्या की ध्वनीचे प्रसारण स्नायूमधून कसे होते हे व्यवहारातील उदाहरण देऊन तुम्ही स्पष्ट करा. तर ध्वनी लहरींचे प्रसारण स्नायू माध्यमातून सर्वात वेगाने होते ना. मग स्नायू माध्यमातून आवाज अधिक स्पष्ट येतो. मग उदाहरण काय? समजा आपण टकटक केली, दरवाजावर टकटक केली तर पलीकडील व्यक्तीला तो स्पष्ट आवाज ऐकू येतो आणि मग काय होतं? तो दरवाजा उघडतो की नाही? आपण जेव्हा बाहेर कोणाच्या थांबले असेल, बेल नसेल त्यांच्याकडे, तर आपण दरवाजाला टेक करतो तर मग दरवाजा ते उघडतात. म्हणजे काय? तर स्नायू माध्यमातून आवाज अधिक स्पष्ट येतो. म्हणून ध्वनी लहरीचे प्रसारण स्नायू माध्यमातून सर्वात वेगाने होते. कळलं? हे प्रश्नांची उत्तरं. कंपन म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचे जलद गतीने आंदोलन होणे म्हणजेच काय? तर कंपन होणे. ध्वनीचे प्रसारण स्नायूमधून कसे होते? तर स्नायू माध्यमातून सर्वात वेगाने ध्वनीचे प्रसारण होते. आणि मग आपण उदाहरण कुठलं दिलं? तर दरवाजावर टकटक केली असता पलीकडील व्यक्तीला आपला आवाज स्पष्ट येतो. कळलं? ही उत्तरं समजले ना? हे प्रश्न आणि उत्तरं. मुलांनो, आता ध्वनी प्रदूषण म्हणजे काय सांगा बरं. तर ध्वनी प्रदूषण म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. आपण पाठामध्ये पाहिलं काय ध्वनी प्रदूषण म्हणजे गोंगाटामुळे काय होतं? तर ध्वनी प्रदूषण होतं. मग त्याचं उत्तर सांगा बरं मला. तर ऐकण्यास त्रासदायक वाटणाऱ्या व ज्या आवाजामुळे मानवाला शारीरिक तसेच मानसिक त्रास जाणवतो. म्हणजे कसं? शारीरिक त्रास होतो, काही एखादा माणूस बहिरा सुद्धा होऊ शकतो अशा सततचा जो मोठमोठ्याचा जो आवाज असतो, गोंगाट असतो त्याने. तसंच काही माणसांना मानसिक त्रास जाणवतो, चिडचिड होते, शांत वाटत नाही, त्याला काय म्हणतात? तर ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. मग आता ध्वनी प्रदूषणावर कोणते उपाय करावेत तो प्रश्न आपण आता पाहूया. तर ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणकोणते उपाय कराल? आता मला तुम्ही सांगायचं ह्याचं उत्तर. कोणकोणते उपाय आपण पाहिलेत की नाही पाठामध्ये? आपण पाठामध्ये सर्व उपाय पाहिलेले आहेत. आता तुम्ही मला सांगणार आहात कोणकोणते उपाय. तर घरातील टीव्ही, रेडिओचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावेत. दुसरा, गाड्यांचे हॉर्न शक्यतो वाजवू नये. वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी. कारखाने, विमानतळे, रेल्वे व बसस्थानके मानवी वस्तीपासून दूर असावीत. कळलं? म्हणजे ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणकोणते उपाय कराल? तर घरातील टीव्ही, रेडिओचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावेत. म्हणजे खूप जोराजोरात आवाज ठेवायचे नाहीत. आपल्याला तर ऐकू येतं तेवढाच आवाज ठेवायचा, तेवढंच व्हॉल्यूम ठेवायचं. गाड्यांचे हॉर्न शक्यतो वाजवू नयेत. गाड्यांचे हॉर्न जिथे शाळा असेल, जिथे हॉस्पिटल असेल तिथे हॉर्न वाजवायचे नाही. जिथे आपल्याला गरज असेल तिथेच हॉर्न वाजवायचे. वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी जसं आपण मगाशी सायलेन्सर बोललो, सायलेन्सर जर खराब झाला असेल तर तो दुरुस्त करायचा, नाहीतर मग
ती गाडी तोपर्यंत वापरायचीच नाही, कारण का त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. कारखाने, विमानतळ, रेल्वे व बसस्थानके मानवी वस्तीपासून दूर असावीत. कळलं? म्हणजे ध्वनी प्रदूषण रोखण्यावर आपण एवढे उपाय करू शकतो. पण ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. ती कोणाची एकाच समाजातल्या माणसाला त्रास होईल का? तर नाही. ते तर सामाजिक समस्या आहे आणि हे सर्व उपाय आपण करणे गरजेचे आहे. सर्व माणसांनी हे उपाय करणे गरजेचे आहे. आता हा तक्ता पूर्ण करा. मुलांनो, हा बघा इथे एक तक्ता दिलाय. ध्वनीचं स्वरूप आहे, म्हणजे कुठले कुठले ध्वनी आहेत आणि मग त्रासदायक कुठले आहेत आणि त्रासदायक नसणारे ध्वनी. तर त्याच्या समोर मला त्रासदायक असणारे आहेत त्याच्यावर टिक करा, त्रासदायक नसणारे आहेत त्याच्यावर टिक करा. ओके. तर बोलणे कसे, म्हणजे जोराजोरात बोलणे हे त्रासदायक असतं, आहे की नाही? त्रासदायक आहे. आणि मग त्रासदायक कुजबुजणे कसे आहे, तर त्रासदायक आहे की त्रासदायक नसणारे? तर आपल्याला हळू आवाजात कुजबुजणे म्हणजे काय? हळू आवाजात बोलणे, मग ते त्रासदायक नसते. कळलं? आता विमानाचा आवाज तो त्रासदायक असतो ना, तो खूप आवाज असतो, त्यामुळे तो त्रासदायक असतो. गाड्यांचे हॉर्न त्रासदायक आहेत की त्रासदायक नाही आहेत? तुम्हाला आवडतात का ते गाड्यांचे हॉर्न? पॅक पॉक नेहमी आवडतात? तर नाही, ते त्रासदायक असतात. बरोबर. रेल्वे इंजिन, रेल्वेचा पण आवाज तो खूप त्रासदायक असतो ना, म्हणजे सहन नाही करू शकत असा असतो, म्हणजे तो त्रासदायक आहे. पानांची सळसळ ती खूप छान वाटते ऐकायला. पानांची सळसळ तुम्ही ऐकलीत की नाही? मग ती त्रासदायक आहे की त्रासदायक नाही? तर त्रासदायक नाही. कळलं? घोड्यांचे किंकाळणे ते सुद्धा त्रासदायक नाही, ते पण इतकं जोरात तो घोडा काही किंकाळत नाही. घड्याळाची टिकटिक कशी असते? त्रासदायक नाही, ती खूप हळूहळू तो घड्याळ बाबा बिचारा टिकटिक करत असतो. म्हणजे काही आवाज आपल्याला, तुम्हाला याच्यावरून आपलं कळलंच ना की काही आवाज आपल्याला त्रासदायक असतात, तर काही आवाज हे त्रासदायक नसतात. कळलं? आपण आज सगळे प्रश्न उत्तर पाहिली. कुठले म्हणजे फिल इन द ब्लँक्स पाहिले, वेगवेगळे क्वेश्चन आन्सर्स पाहिले, त्याचे तुम्ही उत्तर आता तुम्हाला समजली असतील, त्यामुळे ते तुम्ही आता लर्न करा. तर आज आपण काय पाहिलो? तर आपण ध्वनी या पाठातला स्वाध्याय पाहिले, त्याच्यामधले जे क्वेश्चन आन्सर्स होते ते आपण पाहिले. फिल इन द ब्लँक्स पाहिल्या, वेगवेगळे प्रश्नांची उत्तरं आपण पाहिली. आता मुलांनो, तुम्हाला मी एक माहिती देते आहे आस विद्यालयाबद्दल. आस विद्यालय हे भारतातले पहिले ऑनलाईन स्कूल आहे. त्या स्कूलमध्ये तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंतचे या वर्गाचे संपूर्ण विषयांचे संपूर्ण सर्व सिलेबसचे क्लासेस मिळतील तुम्हाला. म्हणजे जसे की सायन्स, हिंदी, मराठी, इंग्लिश, मॅथ्स, सोशल सायन्स आणि हे कम्प्युटर, ह्याचे सगळे तुम्हाला फुल सिलेबसचे क्लासेस मिळतील. एवढंच नव्हे तर तुम्हाला अनलिमिटेड टेस्ट सुद्धा मिळतील आणि तुम्हाला टीचर्सची हेल्प सुद्धा मिळेल. जेव्हा तुम्हाला कधी गरज पडेल, तुम्हाला प्रॉब्लेम येईल कुठल्या अभ्यासाच्या बाबतीत, तर तुम्हाला टीचर्सची हेल्प सुद्धा मिळेल. म्हणून ह्या ॲप रजिस्टर करा किंवा ह्या ॲपबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, त्यांना रजिस्टर करायला सांगा. धन्यवाद.